विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्र हो, आपण BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 साठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट पाहतोय इलास्टिसिटी. आजचा हा आपला व्हिडिओ लेक्चर नंबर 3. तर या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेन म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स याबद्दल डिटेलमध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरू करू. पहिल्यांदा आपण स्ट्रेन म्हणजे काय ते पाहूया. द रेशो ऑफ चेंज इन कॉन्फिगरेशन टू द ओरिजिनल कॉन्फिगरेशन इज नोन एज स्ट्रेन. किंवा त्याला आपण असं सुद्धा डिफाइन करतो, द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन इज नोन एज स्ट्रेन. ठीक आहे, एखाद्या बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं डायमेन्शन चेंज होतं, बरोबर आहे की नाही. आणि ते चेंज झालेलं त्याचं डायमेन्शन आणि ओरिजिनल डायमेन्शन ह्या दोन्हीच्या रेशोलाच आपण स्ट्रेन म्हणतो. क्लिअर झालं? ओके. दॅट इज स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन कॉन्फिगरेशन टू ओरिजिनल कॉन्फिगरेशन. और त्याला आपण असं सुद्धा डिफाइन करतो, स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. बेसिकली स्ट्रेन जे आहे ना मुलांना, ते सेम क्वांटिटीचं मेजरमेंट असतं. ठीक आहे, त्यासाठी स्ट्रेनला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं. ओके, किंवा त्याला डायमेन्शन्स वगैरे काही नसतात. म्हणून पण असं म्हणू शकतो, स्ट्रेन इज अ युनिटलेस ॲज वेल ॲज डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक आहे, ओके. चला पुढे. टाइप्स ऑफ स्ट्रेन. बेसिकली स्ट्रेनचे 3 टाईप आहेत. कोणकोणते? पहिला आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, दुसरं व्हॉल्यूम स्ट्रेन आणि तिसरं शियर स्ट्रेन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्ट्रेस अँड इट्स टाईप हे पाहिलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा स्ट्रेसचे 3 टाईप होते. ठीक आहे, सेम ह्या ठिकाणी सुद्धा स्ट्रेनचे 3 टाईप आहेत. ठीक आहे, आता बघा, मी मगाशी पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, लॉन्जिट्युडनल नाव आलं मुलांना, लॉन्जिट्युडनल, तर समजून घ्यायचं की त्यामध्ये बॉडीची लेंथ चेंज होते. ते स्ट्रेन असो किंवा स्ट्रेस असो, काही फरक पडत नाही. व्हॉल्यूम नाव आलं की त्यामध्ये बॉडीचं व्हॉल्यूम चेंज होतं. आणि शियर असं नाव दिसलं की त्यामध्ये बॉडीचं शेप चेंज होते. हे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला आता लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे काय पहिल्यांदा डिफाइन करूया, नंतर आपण डायग्राम सहित डिस्कस करू. इट इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी काय करूया, आपण एक रॉड घेतली. या ठिकाणी एक रिजिड सपोर्ट आहे, आणि या ठिकाणी एक रॉड घेतले. त्या रॉडची कन्सिडर करू लेंथ एल आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे पण दिसत नाहीये. आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे समजा मुलांना ए. ओके, एक रॉड घेतली आपण, त्या रॉडची लेंथ आहे एल आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे ए. आता जर आपण ह्या रॉडच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला एक फोर्स अप्लाय केला किंवा आपण वेट mg अटॅच केलं तर काय होईल हो, ती जी रॉड आहे त्या रॉडची या ठिकाणी लेंथ चेंज होईल. जसं की मी या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, या दुसऱ्या डायग्राम मध्ये ओरिजिनल त्याची लेंथ किती होती, एल इतकी होती. आणि लोड अटॅच केल्यामुळं त्याची लेंथ चेंज झाली. ती किती चेंज झाली, डेल्टा एल. बरोबर. तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ. ह्या रॉडची लेंथ चेंज किती झाली, डेल्टा एल, आणि ओरिजिनल लेंथ किती आहे, एल. ह्या दोन्हीचा रेशो, ह्यालाच आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. जसं की बघा आता या ठिकाणी लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. देयरफॉर LS मीन्स काय, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ किती आहे हो, डेल्टा एल, ओरिजिनल लेंथ किती आहे, कॅपिटल एल. ह्या दोन्हीचा रेशो, त्यालाच आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. क्लिअर? ओके. पुढे दुसरं टाईप व्हॉल्यूम स्ट्रेन. एकदम डेफिनेशन सिमिलर आहे, त्यासाठी काही टेन्शन घ्यायचं नाहीये, खूप इझी आहे. मी या ठिकाणी मुद्दामून ट्री डायग्राम दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, ओके. तर व्हॉल्यूम स्ट्रेनला डिफाइन करा. इट इज द रेशो ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू ओरिजिनल व्हॉल्यूम. इतकं इझी आहे. ठीक आहे, दॅट इज व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. आता हे कसं तुम्ही हे करणार बघा, आता या ठिकाणी आपण एक डायग्राम दिलेली आहे. समजा एक हे जे पिंक कलरचं दिसतंय तुम्हाला, ते एक बलून आहे समजा, बरोबर आहे की नाही, एक बलून आहे.
त्याला आपण इक्वल नॉर्मल फोर्सेस अप्लाय केलेले आहेत ऑल डायरेक्शननी. इनिशियली त्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम किती होतं, व्ही होतं. आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यामुळं त्याचं जे व्हॉल्यूम आहे तो चेंज झालं. किती झाला तो, डेल्टा व्हीने चेंज झाला. बरोबर आहे की नाही. मग चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम ह्याच्या रेशोलाच आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम स्ट्रेन. बरोबर आहे की नाही, व्हॉल्यूम स्ट्रेन. तर बघा आता या ठिकाणी काय येणार फॉर्म्युला. व्हॉल्यूम चेंज किती झालेला आहे, डेल्टा व्ही इतका. बरोबर आहे की नाही. आणि ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे, व्ही. ह्याच्या रेशोलाच आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम स्ट्रेन. बरोबर. परंतु या ठिकाणी मुलांनो निगेटिव्ह साईन आलेला आहे. या ठिकाणी निगेटिव्ह साईन आलेला आहे. ते का, तर बघा ह्या ठिकाणी जे बलून आहे किंवा ऑब्जेक्ट आहे त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते डिक्रीज झालेलं दिसतंय तुम्हाला. हे ग्रीन कलरचं दिसतंय ना. आपण आउटवर्ड म्हणजे ऑल डायरेक्शननी फोर्स ज्यावेळेस अप्लाय केलोय त्यावेळेस त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते या ठिकाणी डिक्रीज झालेलं दिसतोय. बरोबर. म्हणून आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन घेतलेला आहे. या ठिकाणी मी एक सेंटेन्स पण दिलेला आहे, निगेटिव्ह साईन शोज दॅट द व्हॉल्यूम ऑफ बॉडी डिक्रीजेस. क्लिअर. तर हे आहे व्हॉल्यूम स्ट्रेन. आता शियर स्ट्रेन म्हणजे काय. आता शियर नाव आलं की कसं लक्षात ठेवायचं, त्याला त्या बॉडीचं काय होतं, शेप चेंज होतं किंवा ती बॉडी ट्विस्ट होते. पहिल्यांदा आपण या ठिकाणी डेफिनेशन वाचूया आणि त्यानंतर आपण डिस्कस करू. तर बघा, व्हेन ए डिफॉर्मिंग फोर्स इज अप्लाइड टू ए बॉडी पॅरलल टू इट्स सरफेस, म्हणजे जो आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतोय त्या बॉडीवरती तो त्या सरफेसला पॅरलल असला पाहिजे. पुढे काय होणार बघा, इट्स शेप नॉट साईज चेंजेस, म्हणजे शेप चेंज होणार परंतु साईज नाही. बरं का. अँड दिस इज नोन ॲज शियर स्ट्रेन. कसं, आता बघा या ठिकाणी जसं की आपण ह्या ठिकाणी बघा एक क्युबिकल स्ट्रक्चर घेतलेला आहे. त्याची लेंथ जी आहे त्या ऑल फेसेसची ती कॅपिटल एल इतकी आहे. बरोबर आहे की नाही. समजा आपण एखाद्या बॉटम सरफेसला आपण या ठिकाणी फिक्स केलेला आहे आणि अप्पर सरफेस जे आहे त्याला आपण एक टँजेन्शियल किंवा पॅरलल फोर्स अप्लाय केले. फोर्स अप्लाय केल्यामुळं ह्या ठिकाणी जो ए पॉईंट होता मुलांनो तो शिफ्ट झाला ए डॅश वरती आणि बी पॉईंट जो आहे तो शिफ्ट झाला बी डॅश वरती. कारण का, बॉटम सरफेस आपण इथे फिक्स ठेवलेला आहे. टँजेन्शियली फोर्स अप्लाय केल्यामुळं ही जी बॉडी आहे त्या बॉडीचं शेप ह्या ठिकाणी चेंज झालं आणि तुम्हाला एक नवीन क्युबिकल स्ट्रक्चर या ठिकाणी बघायला मिळेल. बघा हे जे मी या ठिकाणी ग्रीनने या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शेप चेंज होईल. आता बघा तो किती डिस्प्लेस झाला, एक्स इतका डिस्प्लेस झाला. ए टू ए डॅश पर्यंत एक्स इतका डिस्प्लेस झाला. बरोबर आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी बॉडी शियर झाली आणि आपण थीटाला शियरिंग अँगल असं कन्सिडर करतो. ठीक आहे. तर बघा द अँगल ऑफ शियर इज थीटा. बरोबर आहे की नाही. तर आपण थीटाला कसं डिफाईन करतो बघा, डिस्प्लेसमेंट ऑफ अप्पर फेस डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन टू फेसेस. ज्यावेळेस आपण पॅरलल फोर्स अप्लाय केलो त्यावेळेस त्या ठिकाणी जो अप्पर फेस डिस्प्लेस झाला तो किती, एक्स इतका डिस्प्लेस झालेला आहे आणि दोन फेसेस मधला जो डिस्टन्स आहे तो किती आहे, एल. तर आपल्याला शियर स्ट्रेनला अशा पद्धतीनं डिफाईन करता येईल. थीटा इज इक्वल टू, त्याला आपण टॅन थीटा म्हणतो आणि ते कशाची इक्वल आहे, एक्स अपॉन एल. ठीक आहे, एक्स अपॉन एल. तर अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी स्ट्रेन म्हणजे काय आणि त्याचे जे टाइप्स आहेत ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत राहील. आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर जरूर करा जेणेकरून त्यांना पण त्याचं बेनिफिट होईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.